हिवाळा सुरू झालेला आहे आणि कडकडीत अशी थंडी देखील पडायला सुरुवात झालेली आहे. हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक, शरीराला ऊर्जा देणारी ही आज आपण गुळपापडी तयार करणार आहोत. बनवायला अगदी सोपी, खायला अतिशय उच्च प्रतीची आणि उत्तम चवीची ही गुळपापडी तयार होते. झटपट तयार होणारी ही गुळपापडी याला बऱ्याच ठिकाणी सुकडी देखील म्हणतात. चला मग यासाठी सर्वात प्रथम आपण या वाटीने सर्व साहित्य मोजून घेऊया. 1.5 वाटी मी येथे बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे. गूळ घेताना एक तर तो किसून घ्यायचा आहे किंवा मग बारीक असा चिरून घ्यायचा आहे. यानंतर 50 ग्राम डिंक घेतला आहे. डिंक हे पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी छान असं आहे. यानंतर 4 ते 5 चमचे तीळ आणि थोडंसं जायफळ आपण यात किसून घालणार आहोत. एक छोटी वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. येथे तुम्ही घरातील सुकं खोबरं किसून घेतलं तरी देखील चालेल. ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी येथे गव्हाचं पीठ घेऊया. पीठ मोजताना ते हलकंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते अगदी अचूक असं तयार होतं. यानंतर ज्या वाटीने आपण गूळ आणि पीठ मोजलं होतं त्याच वाटीने 1 वाटी साजूक तूप देखील मोजून घ्यायचं आहे. यानंतर कढईमध्ये आपण सर्वात प्रथम तीळ भाजून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटात हे तीळ खमंग असे भाजले जाते. थोडीशी तीळ फुलली, ती फुटायला लागली की समजायचं ती भाजून झालेली आहे. लगेचच यामध्ये मोजून घेतलं जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे. यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग भाजेपर्यंत यांना आपण अगदी मंद आचेवर असं भाजून घेऊया. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, कारण की हे सर्व साहित्य बारीक असल्याकारणाने लगेच जळायला सुरुवात होते. यानंतर त्याच कढईमध्ये मोजून घेतलेलं साजूक तूप घेतलं आहे. साजूक तूप गरम झालं की यामध्ये मोजून घेतलेलं जे डिंक आहे ते तळून घेऊया. डिंक तळताना मी येथे 3 बॅचमध्ये तळलेला आहे. तळताना तो व्यवस्थित फुलेल या पद्धतीने डिंक तळून घ्यायचा आहे. याच तुपामध्ये आपण पीठ भाजून घेणार आहे, पण सध्या हे तूप खूप गरम असल्याकारणाने हे थंड होईपर्यंत आपण सुकडीसाठी लागणारं जे ताट आहे ते देखील तयार करून घेऊया. येथे मी बटर पेपर आणि तूप लावून ताट तयार करून घेतलेलं आहे. यानंतर तळून घेतलेलं जे डिंक आहे ते जाडसर असं कुटून घेतलं आहे. येथे तुम्ही बटर पेपर वापरला तर सुकडी अगदी सहज निघते. सुकडी कशी आहे बनवायला तर सोपी आहे, पण ती खूपच नाजूक आणि ठिसूळ असल्याकारणाने बटर पेपर लावला की सुकडी अगदी अलगद अशी काढल्या जाते. म्हणून ताट शक्यतो सुरुवातीला तयार करून घ्यायचा आहे आणि शक्य होत असेल तर बटर पेपर वापरा. यानंतर आपण जे पीठ मोजून घेतलेलं होतं ते साजूक तुपामध्ये ॲड करून मंद आचेवर हे पीठ व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. याचा रंग बिस्किटांसारखा होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. खमंग मंद आचेवर याला किमान 15 ते 20 मिनटं मी भाजून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, म्हणजे संपूर्ण पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि ही गुळपापडी खाताना दातांना चिटकत नाही. बघू शकता रंग देखील बदललेला आहे, बिस्किटांसारखा याचा रंग झाला आहे आणि तूप देखील रिलीज झालेलं आहे. येथे गॅस बंद करून कढई खाली घेतलेली आहे आणि गरम पिठामध्येच मी तयार करून घेतलेलं सर्व साहित्य मिक्स करणार आहे. यामध्ये डिंक, तीळ आणि डेसिकेटेड कोकोनट घालूया आणि बारीक चिरून घेतलेला गूळ देखील घालूया. आता हे पीठ गरम असतानाच गूळ यामध्ये मिक्स करायचा आहे, जेणेकरून त्याचा लगेच पाणी तयार होईल. गूळ किसून किंवा मग बारीक चिरूनच घ्यायचा आहे, म्हणजे तो लगेचच आणि व्यवस्थित मिक्स होतो. अगदी मोठे जर खडे गुळामध्ये राहिले की ते मिक्स होत नाही आणि वितळत नाही. यानंतर यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेऊया. जिथे गूळ आलं तेथे जायफळ नक्की टाका, कारण की त्याची चव अधिकच वाढते. ही सुकडी बनवताना काळजी ही घ्यायची आहे की जेव्हाही आपण गूळ त्यामध्ये ॲड करू, एक तर गॅस बंद करायचा आहे तेव्हाच ते गूळ ॲड करायचं आहे, किंवा मग या पद्धतीने पीठ भाजून झालं की लगेचच कढई खाली उतरून त्यामध्ये सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ संपूर्ण वितळलेला आहे आणि साहित्य एकजीव असं तयार झालेलं आहे. तयार साहित्य आपण
तयार करून घेतलेल्या ताटामध्ये लगेच ओतूया आणि याला या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. एक समान पसरवण्यासाठी तुम्ही वाटीचा किंवा या गडूचा वापर देखील करू शकता. या पद्धतीने छान असं हे सेट झालेलं आहे. याला मी पिस्त्याचे काप वरतून घालणार आहे. तुम्ही येथे भाजून तीळ घातली तरी देखील चालते. दिसायला ही सुकडी यामुळे अजून छान दिसते. लगेचच 5 मिनिटानंतर याच्या काप करून घ्यायचे आहे, कारण की ही सुकडी लगेच सेट होते, त्यामुळे त्याचे काप पडत नाही. पिस्त्याचे काप असे दाबून घेतलेले आहे, म्हणजे ते देखील व्यवस्थित त्यामध्ये बसल्या जातात. या पद्धतीने आवडीनुसार लहान मोठे जसेही तुम्हाला सुकडीचे काप तयार करून घ्यायचे आहे, त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. 5 मिनिटानंतर आपण याला सेट होण्यासाठी ठेवूया. किमान 3 ते 4 तास याला सेट होऊ द्यायचं आहे. सुकडी ही अतिशय नाजूक आहे, म्हणून ती काढताना व्यवस्थित काढायची आहे. येथे माझ्याकडे ही किसणी आहे, याला थोडीशी धार आहे आणि ती थोडी पसरट देखील आहे, म्हणून मी ही गुळपापडी किंवा मग सुकडी काढण्यासाठी याचा वापर करत आहे. अगदी अलगद या सुकड्या आपल्या निघत आहेत. छान खमंग खुसखुशीत अशी ही आपली गुळपापडी, सुकडी, तुम्ही जेही म्हणत असाल ते तयार झालेलं आहे. खायला अतिशय अप्रतिम चवीची आणि पौष्टिक अशी ही गुळपापडी अगदी सहज तयार होते. फक्त बनवताना मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहे त्यांचा वापर करायचा आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून ही गुळपापडी अगदी झटपट तयार होते. हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक अशी ही गुळपापडी एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. येथे मी एक गुळपापडी मोडून दाखवते. अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत चविष्ट आपली ही गुळपापडी तयार झालेली आहे. धन्यवाद.